या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी व आपल्या सर्व सभासदांना भेटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील, तसेच या मेळाव्यासाठी खास करून उपस्थित असणारे आपले विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आमदार अरुणांना लाड, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या शेजारील पारगावचे जितेंद्र पवार, प्रशांतजी यादव, तसेच या तालुक्यातील ज्येष्ठ नेते विलास तात्या कडेपूर, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्यातील सर्व जे आता बरीच प्रमुख मंडळी आहेत, या तालुक्यातील सर्व प्रमुख मंडळी, तसेच आमच्या कडेगाव तालुका काँग्रेस आय कमिटीचे अध्यक्ष माननीय प्रकाशरावजी जाधव, तसेच स्टेजवर उपस्थित असणारे आपल्या कडेगाव तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, तसेच या मेळाव्यासाठी खास करून उपस्थित असणारे या तालुक्यातील सर्व गावातील सभासद बंधू आणि भगिनींनो, परवा आपण ज्यावेळी पालीमध्ये पीडी पाटील पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ झाला आणि त्याच दिवशी साहेबांची चर्चा झाली आणि आज आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये पोलीस कडेगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब, तसेच या पॅनेलचे पॅनेल प्रमुख माननीय बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कडेगाव तालुक्यातील सर्व सभासदांचा मेळावा घेण्याचा ठरला आणि त्याप्रमाणे आज अगदी कमी वेळेमध्ये या ठिकाणी नियोजन केलं आणि आपण मोठ्या प्रमाणात या कारखान्याचे सर्व सभासद उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम पंचक्रोशीच्या वतीनं आणि आमच्या हिंगणगाव बुद्रुकमधील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। खरं तर या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये उपाळे मायनीचे आपले गाडगे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि त्यांचे सर्व कुटुंब यामध्ये सकाळपासून अगदी जातीनं बारकाईने लक्ष देऊन या कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी जाहीर असा आभार मानतो। खरं तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर 1974 साली या कारखान्याचं पहिल्या गळीत हंगामाची सुरुवात झाली। आज जवळपास 51-52 वर्ष या कारखान्याचं अतिशय उत्कृष्टप्रमाणे त्या ठिकाणी काम माननीय पीडी पाटील साहेबांच्या नंतर आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी चालू आहे। या 50-52 वर्षामध्ये सहकारामध्ये कारखाना ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही, परंतु पीडी पाटील साहेबांनी नंतर आदरणीय बाळासाहेब पाटलांनी या सहकार टिकवण्याचं काम केलं। या कारखान्याच्या बाबतीत आपल्या कडेगाव तालुक्यातील सर्व सभासदांना ज्ञात आहे। खरं तर या परिसरामध्ये ज्यावेळी कोणताही कारखाना नव्हता त्यावेळी सह्याद्री सहकारी कारखान्यामध्ये आपण हक्कानं ऊस आपला जाण्याचा एकमेव ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखाना होतं आणि त्या काळामध्ये अतिशय आपल्याला या भागातील ऊस नेण्यापासून सर्व अडीअडचणी सोयीसुविधा सोडवण्याचं काम सह्याद्री सहकारी कारखान्याच्या माध्यमातून झालं आणि आपण नेहमी सर्वजण या तालुक्यातील पक्षविरहित म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, पार्टी पक्ष न मानता कायम आपण सह्याद्री सहकारी कारखान्याच्या आदरणीय पीडी पाटील साहेबांच्या कुटुंबाच्या पाठीमागं आपण सर्व तालुक्यातील सभासद कायम राहिलेलो आहे आणि निश्चित साहेब तुम्हाला मी आश्वासन देतो, आज आमच्या तालुक्यामध्ये दोन्ही गटाचे लोक निश्चित आपल्या पीडी पाटील पॅनेलच्या मागं सर्व खंबीरपणे उभे आहेत। अनेक अफवा येतील, अनेक गोष्टी या ठिकाणी होतील, परंतु निश्चित प्रकारे या तालुक्यातून होणारं मतदान हे आपल्या पॅनेलला निश्चित प्रकारे होईल, त्याबद्दल कुठलीही शंका बाळगायची गरज नाही। आज या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपल्या पोलीस कडेगाव विधानसभाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत।
त्यामुळं या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे असणाऱ्या जे सभासद आहेत हे सुज्ञ सभासद आहे. अडचणीच्या काळामध्ये आपल्याला कुणी मदत केली, कारखाना कशा पद्धतीनं चालवला पाहिजे. आणि आज आपण सह्याद्री कारखान्याच्या बाबतीत जर बघितलं तर अतिशय काटकसरीनं चालवलेला हा कारखाना आहे. कारखान्यामध्ये एक्सपान्शन टप्प्याटप्प्याने साहेबांनी केलेलं आहे. आज 7,500 क्रशिंगचं या कारखान्यामध्ये एक्सपान्शन आहे, परंतु 7,500 क्रशिंग असताना सुद्धा आज 8,000 8,500 क्रशिंग त्या ठिकाणी चालतं. आता साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगतील येणाऱ्या काळामध्ये 11,000चं क्रशिंग कॅपॅसिटीचा या कारखान्याची कॅपॅसिटी होणार आहे. त्यामुळं जे काही शेतकऱ्यांना काही ऊसाच्या बाबतीत अडचणी येत होत्या, वेळेत ऊस जात नव्हता. खरं तर अलीकडे आपल्या परिसरामध्ये अनेक कारखाने निघाले. त्यामध्ये आपल्या सोनेरा कारखाना असेल, डोंगराई कारखाना असेल, क्रांती सहकारी साखर कारखाना असेल किंवा आपला नागेवाडी आता चालू झाला, असे एक ना अनेक 8-10 कारखाने या परिसरामध्ये आता शेतकऱ्यांच्या आपण प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी कारखाने यायला लागले आणि बऱ्यापैकी आपली ऊसाची या ठिकाणी अडचण संपली. परंतु अजूनही साहेब काही आमच्या सभासदांचा आग्रह असतो की आमचा ऊस हा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला गेला पाहिजे. त्यामुळे थोडीफार लोकांची गैरसोय होत होती, परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये तेही गैरसोय आपली वाढीव क्रशिंग साहेबांनी जवळजवळ 11,000 झाल्यामुळे ती संपणार आहे. पण अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करणारे, सभासदाचं हित बघणारी अशी ही मंडळी आहे. आणि पुढच्या पॅनलचा विचार केला तर आपण बघितलं तर त्या पॅनलमध्ये एकमत नाही. ज्या गेल्या 4 महिन्याप्रमाणे अपघातानं काही लोक त्या ठिकाणी आमदार झाली आणि ज्या लोकांनी त्यांना आमदार केलं तीच लोक 4 महिन्यात त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत. अशी लोक सरकार टिकवणं एवढं सोपं नाही, टिकवू शकत नाही. त्यामुळं आपण सुज्ञ सभासदांनी सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा आणि येणाऱ्या 5 तारखेला आपल्या पॅनलचे चिन्ह हे कपशी चिन्ह आहे. कपशीच्या चिन्हावर यावेळी बटन दाबायचं नाही तर शिक्का मारायचा आहे आणि शिक्का 21 शिक्के मारून आपण ज्या ठिकाणी कपशी चिन्ह दिसेल त्या ठिकाणी चिन्ह आपण शिक्का मारायचा आहे. दुसरं कुठलंही माझा पाहुणा आहे, माझा रावळा आहे, त्याला एक मत देऊया, ह्याला एक करूया, असं कुठलीही गोष्ट न करता आपण ज्या ज्या ठिकाणी कपशी दिसेल त्या ठिकाणी आपण कपशीवर शिक्का मारून या पॅनलला आपण प्रचंड मताने निवडून द्यावे अशी एक मी आपल्याला विनंती करतो. परत एकदा आपण सर्वजण सभासद मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण आल्याबद्दल आभार मानतो. माझे प्रस्ताव मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात या ठिकाणी जमा झालेले पी डी पाटील पॅनलचे प्रमुख व राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय अरुणांना लाड, त्याचबरोबर जितेंद्रदादा पवार माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते तात्या, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले प्रशांत यादव, नेताजीराव यादव, त्याचबरोबर काँग्रेस आहे कमिटीचे आमचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशराव जाधव, त्याचबरोबर सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन महेश काका कदम, सोनिरा सहकारी साखर कारखाने संचालक लक्ष्मण पोळ, सर्व स्टेज मान्यवर नाव सगळ्यांची, प्रल्हादांना वगैरे सर्व ज्येष्ठ मंडळी, आज या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात या ठिकाणी सर्व सभासदांचं मी तुमचं स्वागत करतो. कडेगाव तालुक्यातील आज या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे. आता ज्या पद्धतीनं महेश काकांनी सांगितलं की सहकार टिकला पाहिजे, सहकार वाढवला पाहिजे,
अशा स्वरूपाचं सगळ्यांचं जर कोणाचं लक्ष असेल तर सह्याद्री सहकारी कारखान्याकडे जर बघायचं म्हटलं तर सहकार तत्वाला सगळ्यात जुना कारखाना आदरणीय बाळासाहेब पाटलांनी व्यवस्थितपणे आणि व्यवस्थित चालवलेला आहे. महेश काकांनी सांगितलं आता आपणाला की पहिला या भागात पहिला कारखाना जुना असेल तर पहिला सह्याद्री सहकारी कारखाना. आम्ही लहान होतो त्यावेळेपासून हा सह्याद्री कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरळीत चालू आहे. ठीक आहे, लोकांची अडचण काय ठिकाणी काय काय वेळा होते, पंक्तीत बसल्यावर सगळ्यांना जेवण व्यवस्थित पहिल्यांदा मिळत नाही, काही लाईनला थांबायला लागतं. तशा प्रकारचं आदरणीय बाळासाहेब सांगतील की काय लोकांची तोड देताना मागं पुढं झालेले असतील, काय लोक दुखावलेले असतील. पण आपल्या भागात ज्यावेळेस बरेपैकी ही तिन्ही कारखाने झाले, तिन्ही चारी कारखाने झाले, त्यावेळेस बऱ्यापैकी लोकांनी आपण तिकडं नोंदीचा प्रकार कमी केला. या ठिकाणी आपण बऱ्यापैकी आपल्या कार्यक्षेत्रातील कारखान्यांना ऊस आपण घालायला चालू केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याही कार्यक्षेत्रात ऊस भरपूर वाढला, आपल्या कार्यक्षेत्रात ऊस भरपूर वाढला. त्याच्यामुळं काही लोकांना गैरसोय झाली असेल, ठीक आहे, मान्य आहे. त्याच्यानंतर आदरणीय विद्यमान आमदार यांनी, विद्यमान चेअरमन यांनी की एक्सपान्शनचा महेश काकांनी सांगितलं त्या प्रकारे बऱ्यापैकी युनिट आता ते त्यांच्या भाषणात उल्लेख करून सांगतील. तर आता जे कारखान्याची निवडणूक चालू आहे ही सगळी निवडणूक म्हणजे काहीतरी अपेक्षेप्रमाणे किंवा काहीतरी मला त्यातून मिळावं किंवा काहीतरी मला त्यातून साध्य करायचं आहे आणि काहीतरी त्याच्यातून मला मिळकत आणि माझी प्रगती आर्थिक सक्षम मी कसा होईल ह्या स्वरूपाच्या संदर्भात त्यांनी निवडणूक लावलेली आहे. तर सह्याद्रीचा हे आपला मतदार सुज्ञ आहे, चुकून सुद्धा त्यांच्या हातात हा कारखाना देणार नाही. कारण त्यांना माहित आहे एक बार ही सह्याद्री कारखाना दुसऱ्या ताब्यात गेला तर दोराडा एखाद मालक होईल, चिमणीचा एक मालक होईल, मिलचा एक मालक होईल, अशा स्वरूपाची अवस्था होईल. त्याच्यामुळं मी काय एवढा मोठा नाही की तुम्हाला मार्गदर्शन करणे एवढा, पण माझी विनंती हीच राहील की आता त्यांचे 2 पॅनल झाले, एक पॅनल होणार म्हणून पहिल्यांदा सगळ्या वाच्यता होत्या, पहिल्यांदा सगळ्या अफवा होत्या आणि मुळात घाटावरची मंडळी आम्हाला मदत करणार आहे ही त्यांचा सगळ्यात मोठा भ्रम होता. घाटावरचे सगळे नेते मंडळी आमच्या पाठीशी आहे म्हणून खाली प्रचार जास्त चालत होता. तर आता चेअरमन साहेब तिन्ही पक्ष राष्ट्रवादी असू द्या, भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, सगळे आम्ही एकत्र आहोत, एका दिलानं आहोत आणि ठामपणे पी डी पाटील पॅनलच्या माग सर्व नेत्यांनी आम्ही ठामपणे नेत्यांचा आम्हाला आदेश आहे की आपण ज्या संस्थापकांनी उभे केल्यात त्याच्यात तळ यातना त्यांना माहित आहे त्या कशा स्वरूपाच्या संस्था. एखादं घर बांधताना आपण ज्या प्रकारे पाया भरतो तो कसा उभं करायचा किंवा कसं बांधकाम करायचं किंवा त्याच्यात आपण काटकसर करायची कशी, ह्या पद्धतीचे जे नियोजन तुम्ही जे कारखान्याच्या स्वरूपात जे केलेलं आहे किंवा तुम्ही जे आत्ता जे चालू आहे त्याच्यामुळं सर्व नेत्यांचं मत आहे, तिन्ही नेत्यांचं मत आहे की ज्यांनी संस्था काटकसरीनं चालवली, संस्था काटकसरीनं उभी केली त्यांच्याकडे राहिली तर काय अडचण नाही, संस्था व्यवस्थित चालेल. अन्यथा संस्थेचे वाटोळ व्हायला टाइम लागणार नाही. वेगवेगळे जण त्या ठिकाणी प्रस्त बसले तर प्रत्येक जण एक म्हणणार त्यांच्या आधीच ठरलं की त्यांच्या बैठकीत ठरलं माझा भाऊ एमडी होणार, एक मग तुम्ही माझा चेअरमन होणार. त्यांचे बसायच्या आधीच भांडणं लागलेत, निवडून यायचं लांब आणि निवडून आल्यानंतर काय परिस्थिती होईल. त्यामुळं मतदार बंधूंना एवढीच विनंती आहे की आपलं कार्यक्षेत्र वेगळं आहे, आपलं विधानसभा मतदारसंघ ही ते आपलं तात्पुरतं राजकारण आपण पक्षविरहित बाजूला ठेवून की आपल्या समवेत समजा ठीक आहे एखाद्याला तोड एखाद्याला टोळी आपल्याकडे कमी जास्त प्रकारे होतोय, मग सांगितलं तशा प्रकारे होईल, पण त्यांची पण क्रशिंगची कॅपॅसिटी ऊस उत्पादन आपलं जास्त वाढल्यामुळं पहिला आदरणीय साहेबांनी सांगितलं की परवा काल आम्ही मसूरच्या तांबेच्या सभेत गेलो होतो तर तिथं सांगितलं की त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी मार्गदर्शन केलं किंवा सूचना जी टिप्पणी असते की एखादा संस्था चालू असताना की त्या संस्थेला अभिप्राय द्यायचा असतोय एखाद्या ठिकाणी गेलो होतो
तो अभिप्राय साहेबांनी काल वाचून दाखवला यशवंतराव चव्हाण साहेबांची. यशवंतराव चव्हाण साहेबांची त्यावेळी साहेबांनी सांगितलं दूरदृष्टी किती आहे ते साहेब त्यांच्या भाषणात सांगतील. अशा प्रकारे त्यावेळेस त्यांनी कारखाना त्यांच्या कार्यक्षेत्राच्या लिमिट प्रमाणे त्यावेळेस एवढा ऊस उत्पादक शेतकरी वाढतील अशी भावना त्यावेळेस नव्हती. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे टेंबू ताकारीचं पाणी आल्यानंतर जे आपल्याकडे उत्पन्न वाढलंय किंवा ऊसाचं क्षेत्र वाढलंय त्याच्यामुळं आपल्याला जास्त ऊस गळीत त्यांनाही लिमिटेशन पडतंय. त्याच्यामुळं काही लोकांना आपल्या त्रास झालेला आहे. पण इथून पुढे काकांनी सांगितलं तर साहेब तुम्ही एक्सपेन्शन वाढवलंय त्याप्रमाणे तुमच्या टोळ्या वाढणार आहेत, तुमचं ऊसही कार्यक्षेत्र वाढवावं लागणार आहे. त्यावेळेस या जुन्या सभासदांची इच्छा आहे महेश काकांनी सांगितल्या प्रकारे की प्रत्येक गावात एक 2-3 टोळ्या जास्तीत जास्त देता आल्या तर चांगलंच आहे. पण कमीत कमी गाव गणेश एक 3-4 टोळ्या दिल्या तरी सर्व कारखाने आमचे बाकीचे देतात त्या पद्धतीनं तुम्ही द्यावं अशी सभासद वर्गातनं मागणी आहे. तर ही जरा तुम्ही लक्ष केंद्रित करून पुढच्या टायमाला दुरुस्ती करून घेतलं तर बरं होईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि इथून पुढच्या काळात आपण सर्वजण PD पाटील पॅनेलच्या मागे ठामपणे उभे राहावं. आणि आपले जे कोण बंधू असतील आपल्या गावातले आसपासचे सर्व सभासद असतील आता त्यांचं कार्यक्षेत्र नसल्यामुळे आपल्यावर जबाबदारी आहे की आपण त्यांना कन्व्हिन्स करायचं. आपण एकाची 4 जण असतील बाहेर असतील त्यांना बोलवायचं. आपणच पुढाकार घ्यायचा. आता स्वतःच पॅनल प्रमुख बनायचं आणि आपणच बाळासाहेब पाटील समजायचं आणि आपणच या कारखाने सभासद संचालक आहोत. म्हणून आपण सगळ्यांना विचारात घेऊन सगळ्यांना व्यवस्थित एखादा कोण रुसला असेल कोण काय झाला असेल तर ते रुसवा काढून आपण हा मतदानाचा ओघ PD पाटील पॅनेलच्या मागे जास्त करून लावावा अशी या विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सहकार महर्षी माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब PD पाटील पॅनेलचे स्वर्गीय PD पाटील साहेब या दोन्हीही महान प्रथमतः अभिवादन. आणि स्टेजवर असलेले आपल्या PD पाटील पॅनेलचे विद्यमान सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय बाळासाहेब पाटील, आमचे नेते माननीय अरुण अण्णा व सन्माननीय सर्व स्टेज. आज येऊ घातलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माननीय PD पाटील साहेब पॅनेल या पॅनलचे आपल्या या कराड विभागातून माननीय साहेब हे स्वतः आपणाला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत. आपलं एक परम भाग्य आहे. आपण मतदान करणार आहे. आपण कराड विभागातून आपलं मतदान बजावण्याचा आपल्याला हक्क आहे. आणि आपलं परम भाग्य असं आहे स्वतः आपण कराड विभागातून स्वतः साहेबांची उमेदवार आहे. त्यामुळं आपण आपल्या या विभागातून माननीय PD पाटील साहेबांचे सर्व उमेदवार या सर्व 21 उमेदवारांना भरघोस मताने असं मतदान करून माननीय PD पाटील साहेब या पॅनेलला प्रचंड मताने विजय करूया. आता आपल्या भागात बरीच वावटं उठली. कोण काय म्हणतो मी आता साहेब एक जुन्या माणसाचं एक गोष्ट आहे की नदीकाठी एक बसलेला असतो आंधळा आणि त्याच्या आंधळ्याच्या हातात तो नामस्मरण करत असतो. नामस्मरणाचे आणि त्याच्या हातात टाळी वाजवताना अचानक सापडला कावळा आणि तो कावळा सापडल्यामुळे ती बातमी राजापासून पोहोचली आणि राजाने त्याला बक्षीस याचं घोषित केलं की बाबा आंधळ्याला कावळा घालतो असं त्या प्रधानाकरवी राजाला कळालं. राजाने त्यांना बोलवून घेतलं आणि आणि त्यांना सांगितलं तुझ्या हातात कावळा घालतो, तुझ्या हातात जादू आहे तर मला आता अजून एक 10 कावळं पकडून आणून दे. त्यालाही वाटलं मी आता काहीतरी वेगळा जादूगार झालोय. अशा हिशोबाने त्यानं नदीकाठी बसला. 5 दिवस उपाशी बसला. टाळ्या वाजवीत बसला. त्याला एक सुद्धा कावळा घाला नाही. अशी परिस्थिती इथं काही लोकांची झालेली आहे. त्याच्यामुळं कुणीही काही अफवा पसरो या अफवेला बळी न पडता आदरणीय PD पाटील साहेब पॅनेल या सर्व PD पाटील पॅनेलचे 21 उमेदवार या सर्व उमेदवारांना आपण कपशी या चिन्हासमोरील मतदान शिक्का मारून अगदी सुज्ञपणानं आता 21 फुल्या द्यायच्या आहेत. अगदी डोळसपणानं 21 फुल्या कपशी या चिन्हासमोरील देऊन PD पाटील पॅनेलला भरघोस मतांनी इथं विजय करूया. आणि या तिन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या तिन्ही पॅनेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रमुखांनी आम्हाला सगळ्यांना सूचना दिली आहे
सर्व आम्ही पिढी पाटील पॅनेलच्या मागं आम्ही उभा आहे आणि कडेगाव तालुक्यातून साहेबांना भरघोस असं मतदान आम्ही देऊ आणि त्याचा रिझल्ट येत्या 6 तारखेला दाखवू. एवढंच बोलतो, सांगतो. जय हिंद. सहकारी साखर कारखाना त्या कारखान्याची 5 वर्षी निवडणूक सुरू आहे. त्या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित आमच्या मतदारसंघातील पुणे पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद सदस्य माननीय आमदार अरुणा लाड, कारखान्याचे यशस्वी असे चेअरमन व माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील, या निवडणुकीत 1 नाही 2 नाही 3 पॅनल पडले. पहिल्यांदा मी कळता होतो त्यावेळेला सह्याद्री साखर कारखान्याची निर्मिती झाली. त्या निर्मितीच्या वेळेला कराड तालुक्यातले बरेच नेते चव्हाण साहेबांच्या बरोबर मला चेअरमन करा, मला चेअरमन करायचं, मला चीफ प्रमोटर करा. चव्हाण साहेबांनी सगळ्यात विश्वास म्हणून ही 2-3 नावं बाजूला टाकून आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्यावर विश्वास टाकला की अतिशय प्रामाणिक सचोटीने काम करणारा आणि कसलंही गालबोट न लागून देणारा कारकिर्दीला अशी व्यक्ती म्हणून आदरणीय पी.डी. पाटील साहेबांना या कारखान्याचं प्रमुख बनवलं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळा त्या कारखान्यात पॅनल टाकून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, पण शून्य सभासदांनी प्रत्येक वेळी हाणून पाडला. अगदी सगळे नेते एकत्रित काही वेळा प्रयत्न झाला. यावेळी 3 पॅनल आहेत. समोरची पॅनल का उभा राहील मला कळत. ऊस उत्पादकाचं खरं दुखणं काय असतं हे ऊस पिकवलेलं कळतं. बंधूंनो, कारखाना स्थापन झाल्यापासून आज तागायत या एकमेव साखर कारखाना असा आहे त्याच्यात काटामारीची तक्रार नाही, बिलाची तक्रार नाही, कसली अपराधपर नाही, कसली भांगड नाही. आणि मग यांना कारखाना कशासाठी पाहिजे? केवळ विधानसभेला विजय झाला इथं पक्ष पार्टी गटाचा विषय नाही. कारखाना हे सरकारचं मंदिर आहे आणि या मंदिराचे कोण राखण करेल, कोण बूज ठेवेल, कोण पावित्र्य ठेवेल हे सभासद बघतो. मी माझ्या लहानपणापासून प्रत्येक निवडणुकीच्या कारखान्याचे आहे. लोकांनी कधी पी.डी. पाटील साहेबांचा विश्वास टाळला नाही आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांचा कहर केला. बऱ्याच निवडणुका बिनविरोधच झाल्या. ज्यावेळी धाडस केलं म्हणजे त्यांना वाटलं आपण विधानसभा जिंकली म्हणजे आपण कारखाना जिंकू शकू. अरे शक्य नाही. मी भाजपचा कार्यकर्ता, मी सांगली जिल्हा भाजपच्या किसान मोर्चाचा उपाध्यक्ष आहे. मला अनेक जणांचे निरोप आले म्हणजे मी काय फार मोठा नेता नाही, पण 4 लोकांना भेटून त्याचं मतपरिवर्तन करायची क्षमता माझ्याकडे आहे. मी तुमच्या ह्या विचाराशी सहमत नाही. कारखान्यात कुठल्याही प्रकारची राजकारण येता कामा नये. कारखाना हा चांगल्या आणि विश्वासू व्यक्तीच्या हातात राहिला पाहिजे आणि ती विश्वासू व्यक्ती बाळासाहेब पाटलाशिवाय कोण असू शकत नाही. बंधूंनो, म्हणून आता कारखान्याचे स्पॉन्सर झालं साहेब सांगतील. आमच्या सगळ्या तालुक्यातील नेते मंडळी ते मुद्दाम नावं घेतली नाही. सगळे की ज्यांच्याकडे मतं आहेत जे खरोखर ऊस घालतात आमचे विलासाचे ते 3000 टन त्यांच्या कुटुंबात जातो. विश्वास दुसऱ्या कारखान्यात देत नाही. तसं अण्णाचाही कारखाना चांगला चाललाय, आमचा सोनेराही चांगला चाललाय. अनेक कारखान्यांच्या भागात तरी पण यांची कॅपॅसिटी आमच्या सगळ्या कारखान्याचा सगळा ऊस निघू शकत नाही. त्यामुळे डालमे येतोय, जेवण शुगर येते, कोणपूर येते, बाहेरची माणसं. आपला तालुका आता जिल्ह्यात 2 नंबरचा ऊस उत्पादक तालुका आहे. आपल्या जिल्ह्यात 35,000 हेक्टर ऊस आहे आणि सह्याद्री कारखान्याची क्षमता आता 4,000 टनवर वाढली म्हणजे नवीन कारखानाच वाढला. पुढच्या वर्षीपासून जसं मगाशी आपल्या मुळीत साहेबांनी सभापतींनी सांगितलं की आमच्या तालुक्यातल्या गावाला पोळ्या 2-3 प्रत्येक गावात द्या आणि आदरणीय बाळासाहेब पाटील त्याचा विचार करतील आणि पुढच्या वर्षीपासून यंत्रणा भरपूर वाढणार. मी संपर्कात असतो त्यांच्या. कारखाना अतिशय उत्कृष्ट चालायचा असेल आणि आपल्या समाजात सगळ्यांचं हित जोपासायचं असेल तर आपण सर्व सभासदांनी पी.डी. पाटील पॅनेलच्या गप्पशी 21 उमेदवारांच्या पुढून शिक्का मारून मोठ्या मताने विजय करून या दोघांच्या बेरजेपेक्षा जास्त लीड आपला असावा अशी अपेक्षा बाळगतो. आज आपण सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं पी.डी. पाटील पॅनेलच्या प्रचारासाठी उपस्थित
या राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आपले आमदार अरुणाला लाल, सर्व उपस्थित आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर प्रेम करणारे सर्व सभासद बंधू आणि वडील पाटील, आज आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना मागाशी बऱ्याच वक्त्यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आणि या सगळ्या गोष्टी खऱ्या. सहकारी साखर कारखाना कसा चालवावा याचं जर पश्चिम महाराष्ट्र किंवा पुऱ्या महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सह्याद्री साखर कारखान्याचं नाव घेतलं जातं. आणि ते विश्वासार्हता बाळासाहेबांनी पिढी पाटलांनंतर जपल्या. तोच विश्वास आज मी सभासदांचा त्यांच्यावरती आहे. साहेब, तुम्ही प्रचाराला तालुक्यात आमच्या आला नसता तरी तुम्हालाच लोकांनी मदत दिली असते. एवढी लोकांची मानसिकता तुम्हाला समोर उपस्थिती आहे याच्यावर दिसत असेल. कारण तुमचा जो कार्यक्रम आहे, मी एक उदाहरण सांगतो. म्हणजे बऱ्याच गोष्टीला बाळासाहेब स्वतः सगळे व्यवहार करून येतात किंवा कारखान्यावर किती बारीक लक्ष असावं एखाद्या संस्थेवर, तर त्यांचं मी बघितलं. एक भांगारचं टेंडर होतं त्यांचं, कारखान्याचं निघालेलं भांगार. इतर चेअरमननी किंवा बाकीच्या लोकांनी सांगितलं असतं टाका इकडून केलं जात आहे जेवढ्याला जाऊ दे. पण मी त्या मिटिंगला गेलो होतो. मला एका भांगारवाल्यांनी येऊन आता चला म्हणले आपण काही मिळतं का भांगार तुमच्या यानं जाऊया. आम्ही बसलो होतो पुढे, तर बाळासाहेब स्वतः ते भांगार विक्रीच्या टेबलला स्वतः हजर होते. म्हणलं ही पद्धत आहे म्हणलं. आणि मला वाटतं तेव्हा मंत्री पण होतो तुम्ही, बाळासाहेब मंत्री पण होते. मंत्री असणारा माणूस, कारखान्याचे चेअरमन असणारा माणूस, भांगार विक्रीच्या टेंडरला असणं म्हणजे कारखान्यावर किती प्रेम आहे, सभासदांच्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला दिसून येतं. बाळासाहेब सह्याद्रीला कारखान्याला ऊस जावा म्हणून लोक ऊस वाढवून जातो आमच्याकडला. मला यातनं मी काही जास्त लांब बोलणार नाही, पण थोडक्यात सांगतो की आमच्याकडल्या घाटावरच्या भागातल्या लोकांच्यावर तुम्ही थोडं विशेष लक्ष द्या. कारण काय होतं, एकतर आमच्याकडे संचालक नाही, आम्हाला चिटपॉईंटमध्ये आमच्या सभासदांचा मालक, तुमच्यापर्यंत कोण येणं मला भेटत नाही. त्यामुळे थोडंसं वस्तू त्याच्या बाबतीत तुम्ही विशेष लक्ष द्या. आणि पुढच्या काळात आमच्या तालुक्याला भले एकदा ह्या पार्टीला प्रतिनिधित्व द्या, नंतर दुसऱ्या पार्टीला प्रतिनिधित्व द्या, पण आम्हाला प्रतिनिधित्व पुढच्या वेळेला द्या. आमच्यावर अन्याय करू नका, एवढंच आहे का मी सांगतो. आज सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, क्रांती कारखान्याचे चेअरमन अण्णा आणि माझे पैलवान पारगावचे, माझे त्यांचे संबंध कुस्ती क्षेत्रात जवळचे येते चिचिंद्र दादा आणि असणारे हे सर्व व्यासपीठ मतदार बंद बघणे. महत्वाचा विषय असा, हिर पाडून बघावी, लग्न करून बघावं, पैलवान करून बघावं आणि कारखाना बांधून बघावा. त्याचा अर्थ असा, पडत्या काळात पार्लकर आबा असते, केवळचे नाना असते, चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना खडतर तपचारी पहिला उभा राहिला आणि शेतकऱ्याचा उद्धार झाला. याचा अर्थ असा, शेतकऱ्याकरता वाहनाला त्याच्याबरोबर आम्ही आनंदा रासकर व धनगर समाज असेल. कारण सोनं असलं तरी तुम्ही खाऊ शकत नाही, पैसा असला तर कालवनात कुसकरू शकत नाही. अन्न पिकवणारा माझा शेतकरी, शेतकऱ्याला जो प्रेम करी तो खरा नेता. तसं बाळासाहेब पाटलानं शेतकऱ्यावर प्रेम केलं म्हणून हा नवी कुणी काय करून द्या, ठामपणाने उभा राहाव्या आणि बाळासाहेब पाटलाचा पॅनेल कबशीचं चिन्ह आहे. सगळ्यांनी ताकदीनं आणूया, गडतड बघू नका. कारण ज्याने केलंय ही काय गावंड्याच्या हाताखाली नव्हती कारखाना मागायला. कारण ही सुखाचं नाही. तुम्ही कारखाना बांधावा दुसरा, मग काय परिस्थिती असते बघेल. दुसऱ्या दिवशी घेऊ नका, स्वतः कर्तव्याने मोठं व्हा. तर अधिक न बोलता तुमच्या पाठीशी कडेगाव तालुका सर्व धनगर समाज खंबीरपणाने राहील एवढं बोलून इथं थांबतो. जय हिंद. सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी होते. या निवडणुकीसाठी आपल्या कडेगाव तालुक्याची एक
सभा या ठिकाणी सर्व संबंधित कडेगाव तालुक्याची सभा या ठिकाणी होते. या सभेसाठी आपल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय माजी आमदार बाळासाहेब पाटील, तसेच पारगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य व आमचे स्नेही जितेंद्रदादा पवार, मसूर गटाचे उमेदवार संतोषजी गाडगे, कराड उत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय प्रशांत यादव व उपस्थित सर्व स्टेजवर आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णाला व उपस्थित सर्व व्यासपीठ. आतापर्यंत तीन चार जणांनी आपल्या या निवडणुकीविषयी आपली माहिती त्या ठिकाणी सांगितली. ज्यावेळी ही निवडणूक डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये चालू लागली की या ठिकाणी निवडणूक आता 1-2 महिन्यामध्ये होते आणि नुकतीच विधानसभेची महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी झालेली होती आणि कराड उत्तरमध्ये अनपेक्षित असा त्या ठिकाणी निकाल लागला आणि आता वक्त्यांनी सांगितलं की अपघाताने त्या ठिकाणी ते आमदार झाले आणि आमदार झाल्यापासून एकच त्यांच्या तोंडात येत होते की सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवायची. मग आपल्या मागे सभासद किती आहेत, काय किती आहेत याचा कुठलाही त्यांनी विचार केलेला नाही. फक्त एक विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी चांगली चाललेल्या संस्थेला कसं गालबोट लागेल, कसं संचालक मंडळाला गालबोट लागेल हाच त्यांच्या मागे एक उद्देश त्या पाठीमागचा आहे. आता आमच्या उपसभापतींनी सांगितलं की चेअरमन कोण, व्हाईस चेअरमन कोण, एमडी कोण याची आतापासून त्यांची वाटणी सुरू झालेली आहे. परंतु साहेब आम्ही तुम्हाला सांगतो की या कडेगाव पलूस मतदारसंघाचे आमचे तिन्ही प्रमुख राजकीय पक्ष आहेत. या तिन्ही राजकीय पक्षांचा आपल्या पॅनलला पूर्णपणे पाठिंबा हा या ठिकाणी आपल्याला. त्यामुळे कडेगाव तालुक्यामध्ये आता 1576 इतके मतदार आहेत. त्यापैकी मयते असतील 1300 मतदान होईल. हाताच्या बोटावर साहेब मतदान इकडं तिकडं होईल, परंतु 90 ते 95% मतदान हे आपल्या आदरणीय पीडी पाटील पॅनललाच होईल याची ग्वाही मी या तिन्ही पक्षाच्या वतीने आपल्याला त्या ठिकाणी देतो. मला या ठिकाणी अजून वक्ते या ठिकाणी बोलणार आहे. मी या ठिकाणी संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं छोटंसं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय बाळासाहेब पाटील माजी सहकार मंत्री आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे आंबेगाव तालुक्यातून आलेल्या सर्व सभासदांचं हार्दिक अभिनंदन करतो. पाटील साहेब तुम्ही चिंता करू नका. आत्ताच आमचे उपसभापती यांनी सांगितलं आणि बरेच वक्ते बोलले, कडेगाव तालुक्यामध्ये एकही सभासद आपल्या कारखान्याच्या विरोधात जाणार नाही. कारण आदरणीय कैलासवासी पीडी पाटील साहेबांनी अतिशय सुरुवातीपासून या भागाला प्राधान्य दिलं, या भागाचं सुजलम सुफलम केलं. मी अमरापूर गावचा आहे. कैलासवासी तानाजीराव पाटील आप्पा हे एक काळी संचालक होते. त्यांनी सुद्धा या कारखान्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं. मी एवढाच शब्द तुम्हाला देतो की कडेगाव तालुक्यामधून आपल्या पॅनेलला चांगल्या पद्धतीचं मतदान होईल. तुम्ही चिंता करू नका. ज्यांनी अपघातामध्ये आमदार झाले त्यांना फक्त सह्याद्री कारखान्याचं स्वप्न पडायला लागलेलं आहे, पण थोडासा झालेल्या चुकीवर पांघरून घालून तुम्ही सह्याद्री कारखान्याबद्दल चिंता करू नका. विजय हा आपला 1,00,000% आज तुम्हाला सांगतो सह्याद्री कारखान्यामध्ये कैलासवासी पीडी पाटील यांचं पॅनल विजय होणार आहे. चिंता करायची गरज नाही. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इथं सह्याद्री सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब पाटील आणि त्याचबरोबर क्रांती कारखान्याचे चेअरमन माजी चेअरमन आणि आमदार अरुण अण्णा, त्याचबरोबर तिथे असणारं सर्व व्यासपीठ तिन्ही पक्षाचं आणि आल्यालाच मला लगेच बोलायला सांगितलं तेवढं गडबडीत, पण काही जास्त बोलणार नाही मी. परंतु आम्ही पहिल्यापासून ज्यावेळेला या भागात कुठेही कारखाना नव्हता, कडेगाव तालुक्यामध्ये कारखाना नव्हता, त्यावेळेपासून किंवा आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे की सह्याद्री कारखाना हा आम्हाला परिचित होता.
आणि सह्याद्री कारखान्याचं वैशिष्ट्य असं आहे की सह्याद्री कारखान्यामुळं माणसं या आमच्या भागातली माणसं ऊस लावायला लागली, कारण ऊस नेणारा कोणतरी आहे ते त्यांना समजलं, त्यामुळे ऊस लावायला शिकले. आणि साहेब आता कसं आहे, आता जरा हे दुसरे कारखाने झाले म्हणून, नाहीतर तुमची ख्याती अशी होती की सह्याद्री नेऊन त्याच्या ऊस, मग त्या तुरा आला तरी चालत, पण सह्याद्रीचं काम करू शकतो. अशी प्रेमी असणारी माणसं भरपूर आहे तुमच्यावर या कडेगाव तालुक्यात. फक्त जर आता जास्त कारखाने झाले, तुम्ही काल सांगितलं तसं प्रत्येकाला थांबायला वेळ नाही, पण पूर्वी लोक तुमच्यासाठी खास थांबत होते सह्याद्री कारखान्यासाठी, त्यांचीच तोड पाहिजे. म्हणजे एवढं प्रेम होतं तुमच्यावर, आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्यावर प्रेम होतं. आणि आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी ज्या पद्धतीनं कारखाना चालवला, तसाच आत्ता सुद्धा आदरणीय बाळासाहेब पाटील त्याच पद्धतीने कारखाना चालवत आहे. त्यांनी यावर्षी 3204 रुपयेचा दर जाहीर केलाय पहिल्यांदा, त्याच पद्धतीनं ते अजून 50 रुपये देणार आहे. आणि साखर त्यांनी घरपोच सभासदांना द्यायचं, हा पण त्यांनी यावर्षी त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि एक उत्कृष्ट कारखाना, एक चांगला कारखाना हा आपल्या जवळचा, आपल्या तालुक्यातला नसला तरी आपल्या जवळच्या तालुक्यातला, कराड तालुक्यातला उत्कृष्ट कारखाना हा उत्कृष्टच राहिला पाहिजे, चांगलाच चालला पाहिजे. त्यासाठी आदरणीय पी.डी. पाटील साहेब पॅनलला सर्व सभासद बंधूंनी प्रचंड बहुमताने विजय करावं आणि हा कारखाना आहे त्याच्याकडेच राहावा आणि तो त्याच पद्धतीनं चालावा, चांगला चालावा आणि त्यांनी तो चालवावा आणि त्यांनी चालवलेच आहे, हे असं मी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे पी.डी. पाटील पॅनलचे प्रमुख, राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्रात त्यांचं नाव तरुण आमदारामध्ये घेतलं जातं, ते राज्याचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब, त्याचबरोबर दुसरे आपल्या पलूस तालुक्याचे आमदार आदरणीय अरुण अण्णा, त्यांच्यासोबत आलेले जितेंद्र पाटील सहकारी आणि उमेदवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर, ज्यांचा नामोल्लेख वेळेअभावी करत नाही, सगळ्यांनी माफी द्यावी. आणि आपण या परिसरातून, या तालुक्यातून आलेले सगळे सभासद बंधू, मला आपल्याला स्वागत करताना आनंद होतोय की या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे कालचाच दिवस होता, फक्त गेला निरोप दिले आणि आपण या कार्यालयामध्ये उपस्थित राहिला, म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी 2-3 मुद्द्यावरच बारीकशी नजर फक्त आपल्याला टाकणार आहे की 1456 जवळपास आपलं मतदार आहे या तालुक्यातलं, 1576 सॉरी, तर मयत वगैरे करून काहीतरी 1456च्या दरम्यानचा आकडा येतोय. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की 4 दिवस झालं आपण या तालुक्यातलं आणि खालच्या तालुक्यातलं वातावरण बघतोय. आत्ता साहेब बाळासाहेब गडेपूरवरून आलो तर तुमचं दुसरा पण कार्यक्रमाचं वातावरण दिसतंय, पण 30-40 माणसं सुद्धा लावून दिली, माझी गाडी तिकडे माझं गाव असल्यामुळे आलो. पण इथं आलो तर लोकांना उभा राहायला जागा नाही, पूर्ण कार्यालय खचाखच बंद आहे. याचा अर्थ सभासदांनी काही निर्णय घेतलेला आहे की विठ्ठलनी, महेश काकांनी सांगितलं, संस्था उभा करणं सोपं नसतं. संस्था उभा करत असताना प्रचंड यात्रा सहन करावं लागतं, दुःख सहन करावं लागतं. आणि ज्या मंडळींनी त्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्यांना ते यातना माहीत असतात आणि म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे. आपल्या सुद्धा तालुक्यामध्ये सोनीला साखर कारखाना उभा राहत असताना मोहन दादा आणि डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी जे कष्ट घेतलं, या तालुक्याच्या तमाम सभासद बंधूंना आणि लोकांना उभा करण्याच्या संबंधानं, त्यांच्या ग्रुपाच्या उभा करण्याच्या संबंधानं, आणि त्यासाठी निश्चितपणानं त्या माणसाने केलेले योगदान आहे ते आपल्याला कधीही विसरता येणार नाही. एक संदर्भ सांगतो मी. मोहन दादा आम्हाला परवा गाठ पडले होते बाळासाहेब पाटील साहेब, त्यांनी आम्हाला, बाळासाहेबांनी तर आमच्या सूचना दिल्यातच 4-8 दिवसापूर्वी, पण मोहन दादा सुद्धा म्हणले, अरे साखर कारखाना उभा करणं सोपं नसतं, साखर कारखाना उभा करताना त्या कुटुंबाला पी.डी. पाटील साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे चांगली, आपण सगळ्यांनाच सांगा आणि या कुटुंबाच्या
पाठीशी खंबीरपणे उभा राहायची भूमिका द्या, अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आणि नातं उत्तम नातं सलोख्याचं आज बाळासाहेब पाटील साहेबांना जर बघितलं आपण तर आपल्या बाळासाहेबांच्या बरोबर थोडीच तोड काम असेल, प्रचंड मोठी झेप त्यांनी या माध्यमातून घेतल्या, लोकांशी चांगला संवाद ठेवलाय, आपल्या तालुक्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले, सह्याद्री कारखान्याच्या संबंधानं ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी सोनिरा कारखान्याच्या बरोबरीने ते पुढाकार घेतात. आता काही मंडळींचं मत येतं इकडे टोळा तिकडे टोळा, पण सलोखा निर्माण करता आला पाहिजे आपल्याला. आपला कारखाना सोनिरा कारखाना आहे, इकडे सह्याद्री कारखाना आहे, दोन्ही कारखाने आपल्याला चालवायचे असल्यानं आपण सलोखा निर्माण करून उत्तम काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे आपण उभा राहायला पाहिजे. एक दुसरं उदाहरण सांगतो, पक्षविरहित काम कसं करावं हे बाळासाहेब पाटील साहेबांकडे शिकलं पाहिजे. विधान परिषदेची निवडणूक होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार होते, प्रतिनिधित्व करत होते, अशा वेळी मोहनशेठ दादांना या राज्यात आमदार म्हणून उमेदवारी मिळाली विधान परिषदेची आणि त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठं योगदान आदरणीय बाळासाहेब पाटलांनी मोहनशेठ दादासाठी दिलेलं आहे. म्हणून या जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी मोहनशेठ दादा असतील, ही मंडळी असतील, आपल्याला काम करणारी मंडळ आहे. डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं जे नेतृत्व आहे ते आता महाराष्ट्रात पुढे येते. जर पुढे सरकार आज उलटी सवयी आहेत, आपण असंही समजून जायचं कारण नाही, पुढे येणारच आहोत आपण. ही सगळी मंडळी हातात घालून काम करते आणि तुम्हाला सर्वांच्यासाठी उत्तम काम या तालुक्यात खालच्या तालुक्यात उभा राहील अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपण सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गांभीर्याने घ्या. माझं एवढंच म्हणणं आहे, मोठी मोठी गाव आहेत, आता ज्या मी नावं वाचत नाही आकडेवारी आणि इथं मोठी आकडेवारी आहे, त्या गावातल्या सभासदांनी विशेषतः प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या गावामध्ये बैठका घेऊन 5 तारखेला जे मतदान आहे, आता पुढे म्हणजे शिक्का उठवायचंय आपल्याला आणि कपाशीचं चिन्ह दिलंय. बाळासाहेब कदमांचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, आपण वाटतं ती ताकद उभी करा, प्रत्येक गावामध्ये जा, सगळी आपली कमिटी घ्या, आपली प्रमुख मंडळी घ्या आणि प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करून पिढी पाटील पॅनलच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभा राहायचं आणि कुठल्याही प्रकारचा कुचकामीपणा होता कामाचं नाही. जर कुचकामीपणा कराल तर माझे सक्त आदेश आहे, आपण कुठल्याही परिस्थितीत मी या सगळ्या गोष्टीवर घडामोडीवर लक्ष देऊ नये, आपण डोळ्यात तेल घालून ही निवडणूक पार पाडावी अशा प्रकारच्या सूचना गेली 4 दिवस झाले की आम्हाला सातत्याने देत आहे. तरी आपल्याला ही विनंती आहे की आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी. जरी आपण जमलो एकत्रित तरी निवडणूक मात्र करताना काळजी करणं गरजेचे आहे. कुठलीही निवडणूक आपल्याला सोपी आहे असं आपण समजू नये. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वजणांना विशेषतः जितेंद्र पवारजी, प्रशांत यादव, आमचे सगळे मित्र व्यासपीठावरचे सगळ्यांनी आपण सभासद आलात आपलं स्वागत करतो. आज आपण जमलो आहोत ते एका मोठ्या त्यागमय भावनेत उभा केलेल्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी त्यानिमित्त उपस्थित असलेले परुस कोडेगावचे आमदार बाळासाहेब कदम, विश्वजित कदम, त्यानंतर आमचे सह्याद्रीचे चेअरमन आणि गेले अनेक दुसरे असलेले त्या कारखाना चालक बाळासाहेब पाटील, त्यानंतर आमचे सरपंच जाधव आहे, वैभव पवार आमचे संचालक आहेत, संचालक आहेत, पुन्हा सगळे आपण सगळे जास्त वेळ नाही, नावं इतकी पाहिजे इतक्यात मी त्यागमय जीवनात उभा झालेलं आहे. पण नावं घेण्यापेक्षा माझं थोडंसं जे सांगायचे सांगून करतो. आता बाळासाहेब पाटलांनी मला त्यांचा मागचा सगळा इतिहास दाखवला. गेल्या 50 वर्ष झालेली प्रगती दाखवली आणि हे झालेले गेले आपला हे होता सीझन हा 50वा होता, झालेला 50वा होता आणि 50 वर्षे कशी प्रगती होत गेली ही त्यांनी दाखवलं. आणि ही तुम्ही बघा कसा कारखानी प्रगती होत गेली, किती अडचणी निघून झाला आणि अडचणी कशा तपवल्या आणि कसा उभा झाला की तुम्हाला समजेल. तेव्हा तुम्ही सगळे समजून घ्यावं, बघावं. मी तर गेली 40-45 वर्ष ते इलेक्शन बघतोय. त्याच्यात आपण इलेक्शन काय झालं नाही, एखादंच इलेक्शन फक्त थोडं लक्षात येईल असं झालं, बाकी सगळे इलेक्शन म्हणजे लक्षात न ठेवण्यासारखं झाले. आणि मी आणि तिकडचे आमचे पाहुणे बापूसाहेब जाधव आपल्या जे पिढी पाटील साहेबांच्या कायम जात होतो त्यांना आमच्या बापूसाहेब जायला सवय लागली जाऊन भेटायचं आणि मलाही घेऊन जायचे आणि अशा पद्धतीने घ्यायचे. आणि पिढी पाटील साहेब किती मोठे असते, आम्ही किती छोटे असते, आमच्याशी इतके जरानं वागायचे आणि जे आवाज बनवायचे
इतके त्यांनी त्यांच्या जे जीवनात चांगला भाग ठेवला होता आणि अशा पद्धतीने त्यांनी घेतले. पवारसाहेबांच्या जवळ ते होते आणि त्यांनी कसं चालवलं की आम्ही बघत आलोय राताळी बघतोय आणि बाळासाहेबांनी सुद्धा पुढं कसा वापर चालवला आणि ही आम्ही बघतोय ते सरकार होते. त्यांनी कुणाही काम थांबवलं नाही, आमची कुणाची कामं थांबवली नाही. कॉपरेटिव्ह हा उद्योग उभा होणं सोपं नसते आणि त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मदत केली. त्यामुळे आज चांगली अवस्था आलेली दिसते. आज पश्चिम महाराष्ट्रात सरकार उभा झाला, हा सहज झालेला नाही, विकास झाला सहज झालेला नाही. त्यासाठी खूप मोठे गट घेतले. आपले विखे पाटील आहेत, वसंतदादा आहे, वैकुंठराव मेहता आहे आणि ज्यांनी जे कष्ट घेतलं ते सगळे वैकुंठराव मेहता आहे, पी.डी. पाटील साहेब पुन्हा आणि राजाबापू यांच्या माध्यमात आम्ही पुन्हा हा सरकार शिकलो. जे उभा झाला हा पश्चिम महाराष्ट्र सहज झाला नाही, अति कष्टात झाला. हा 5 कष्टात उभा झाला आणि उभा होत असताना यांनी इतकं कष्ट घेतलं की ह्या कष्टातून हे आपण आज उभा आहे. आम्ही टिकलोय, त्यामुळे टिकलोय. कसा चालवायचा हे आम्ही केलं. आम्ही पी.डी. पाटील साहेबांच्याकडे जात होतो आणि त्याचं राजाबापूंच्याकडे जात होतो. म्हणजे हा प्रकार कसा चालवावा हे आम्ही त्याच्याकडे शिकलो. मी तिथं 2 दिवस संचालक होतो राजाबापूला, त्यांनी आम्हाला शिकवलं उद्योग कसा चालवा, कसा चालवा आणि कसा चालला पाहिजे ते शिकवलं. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला आता पाणी आलेलं आहे, पाणी नव्हतं पण पाणी आलेलं आहे, पण टिकवणं सुद्धा तुमचं काम आहे. सरकार चालवणं जे उभा होणंही अवघड आहे आणि चालवणंही अवघड आहे. आणि आता शासनाच्या थोडं जसोडी सोडल्यामुळं आम्हाला इतकी अवघड आहे, पण आम्ही कुठं थांबलो नाही. थांबायचं काय कामच आहे. आणि सह्याद्री कारखाना कधी थांबलं नाही आणि त्याने आज तागायत जे केलं ते तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आणि एकदा तर बघायचे बाळासाहेब पाटील जुलैमध्ये आमचा कारखाना बंद झाला. जुलैमध्ये कारखाना चालवणं सोपं नसतंय. त्या गणित कष्टात घ्यावं लागते, यंत्र टिकत नाही, पण चालवलं त्यांनी. जुलै अखेर त्यांनी कारखाना चालवून त्यांनी उद्योग सगळ्याचा थांबवला आणि आज इलेक्शन होतंय. आज बघतोय आपण की सरकार सोपं नाही, चालवणं सोपं नाही, उभा होणंही सोपं नाही, पण त्यांनी चालवलंय, चांगल्या पद्धतीने चालवलंय. आणि तुम्ही सुद्धा सगळे माहिती घ्या ते उद्योग कसा चाललाय, काय चाललाय आणि कशा पद्धतीने तुमची जे ऊस सगळे चांगल्या पद्धतीने आणणं, दिलं वेळच्या आणणं आणि त्या तुम्हाला ऊस उत्पादकांना मदत करणं हे सगळं काम म्हणजे तुमची सेवा म्हणून आपण अशा पद्धतीने तुमची सेवाही चांगली केली. पी.डी. पाटील साहेबांनी केलेले आणि बाळासाहेबांनी केलेले. बाळासाहेब आम्हाला सुद्धा काही तुमकडून नाही, त्यांनी जे होतं आता सत्ता त्यांची आली ती सगळी चांगल्या पद्धतीनं सगळ्या आपल्यासाठी उपयोगात आणली. आणि अशा कारखान्याचे इलेक्शन का लागले मला काय माहिती नाही, लागायलाच होतं पण लागलंय, लागू द्या. इलेक्शन लागलं तर काय घडवायचं ही तुमच्या हातात आहे. तुम्ही सभासद आहे आणि तुम्ही सभासद असताना तुम्ही काय घडवू शकता ही सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायचे सगळ्यांनी बोलले, विश्वजित कदम होते, बाळासाहेब म्हणजे पाटील होते, त्याने कसं उद्योग उभा केले, चालवले ही स्वतः मला सांगायचं त्यांना. आणि मी सांगण्यापेक्षा त्याच्याकडून ऐकूया. ते उद्योग सरकार झालेला आहे, चाललेला आहे, हा चालला पाहिजे. त्याला आता धोरणापुढं अडचणी आल्या, पण अडचणी आल्या म्हणून आम्ही पुढे थांबलो नाही. म्हणजे साहेब थांबलो नाही, बाळासाहेब विश्वजित कदमी साहेब थांबले नाही. थांबायचं काय, थांबून कसं चालाय, थांबून काय अडचणी कमी होत नाही. पण आम्ही त्यात सगळ्यांना म्हणजे बात करत गेलेलं आहे, आज आलेलं आहे, कुठेही थांबलो नाही. त्यामुळे हे उद्योग चांगले चाललेले. आता इलेक्शन होतंय, इलेक्शन होऊ द्या. इलेक्शन कसं घडवायचं, काय घडवायचं पुनर्मत तुमच्या हातात आहे. तुम्ही कशा पद्धतीत चाललाय मग अनेकांनी सांगितलं, अनेक वक्त्यांनी सांगितले. मी आधी 1 तास 3 तास आधी आलो होतो, मी 5 गावात जाऊन आलो. त्या गावातल्या सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीने बोलत आहे. म्हणजे आता इलेक्शन नकोच होतो म्हणताय ते का इलेक्शन करताय. आता ते कालखंड अवघड असताना इलेक्शन नको होता सगळ्यांचं मत पडलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा इतक्या चांगल्या मोठ्या संख्येने आलेले आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा म्हणजे इलेक्शन नको होतं आणि काय इलेक्शन लागलं हे तुम्हाला समज नाही, आम्हाला समज नाही, पण त्यातून चांगलं घडवायचं तुमच्या हातात आहे. तुम्ही चांगलं घडवावं. आणि गेली 50 वर्ष चाललेला हा कारखाना, 400 असलेला कारखाना चांगला चाललेला पी.डी. पाटील साहेबांचं चाललेलं आहे. तरी तर काय कारखान्यावर पाहिजे. एकदा आम्ही गेलो होतो, चव्हाण साहेब होते आणि म्हणजे आपला घडवलं, देश घडवलं त्यातले सहभाग असलेले चव्हाण साहेब होते आणि पी.डी. पाटील साहेब दोघंही होते. आणि दोघांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं कसं चालवा हे असं बोलाय.
आम्ही छोटे असतो तो आम्हाला सगळं चांगलं होतं बोलत होते. त्यामुळे ही सगळी शिकवण आपल्याला मिळालेली आहे. सरकार कसा चालवा सकाळ सांगितलेलं आहे. तुमचं चांगला गळी घालणं कशी चांगली पास पडावी ही सुद्धा सांगितली आहे. अशा पद्धतीनं उद्या इलेक्शन तुम्ही चांगल्या पद्धतीनं लढवा, घडवा, चांगले मतं द्या आणि प्रत्येकाला सांगा. आम्ही सुद्धा सांगितले सगळ्यांना की तुम्ही सुद्धा विश्वजित कदमजी सांगितले कसे इलेक्शन लढवायचं आणि कशा कामाला लागायचं अशा पद्धतीने तुम्ही आता सगळ्यांनी असं 5-6 दिवस तुमच्या सगळे कामाला लागावं आणि आता जे अपेक्षित घडवायचं आहे वेगळं काही घडू शकत नाही तर त्यात तुमचा सहभाग मोठा असावा, आपल्या या तालुक्याचा सहभाग मोठा असावा अशीच माझी फक्त सगळ्यांना विनंती आहे की चांगल्या पद्धतीने इलेक्शन लढवा, घडवा, चांगल्या पद्धतीने त्या पॅनेल निवडून द्या अशी विनंती. धन्यवाद. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक कारखान्याच्या निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यामध्ये जे कडेगाव तालुक्यामध्ये जे आपले सभासद आहेत सभासदांच्या मेळाव्याला उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आपणा सर्वांचे मार्गदर्शक सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सर्व आदरणीय बाळासाहेबजी पाटील यांचं मनोगत आपण सर्वांनी ऐकलं. पश्चिम महाराष्ट्रातील आपले पदवीधर विधान परिषदेचे आमदार, विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आदरणीय अनुराधा लाड, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने या ठिकाणी आजच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे कडेगाव तालुक्यातील सर्व सभासद, कारखान्याचे आजी माजी संचालक, कारखान्याचे कामगार आणि आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्याच्या माध्यमातून त्यांच्या बरोबरीने त्यांनी काम केलं असे उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेतेगण, कार्यकर्ते आणि पत्रकार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली. हाच मुळात आम्हा सर्वांना एक आश्चर्याचा धक्का होता. आदरणीय अरुणांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी एक वाक्य बोलून दाखवलं की खऱ्या अर्थाने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही लागायला नको होती. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा होती की काही मंडळी सह्याद्री कारखान्यामध्ये आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या कारखान्यातलं जे कामकाज आहे त्या कामाला कुठेतरी रोख लावण्याकरता काही त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जे असमाधानी लोक आहेत त्या असमाधानी लोकांना एकत्रित करून स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांच्या विचाराला रोखण्याकरता एक प्रयत्न म्हणून पॅनल टाकून इथं निवडणूक लावण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक चर्चा आम्ही ऐकत होतो. सातारा जिल्ह्यातल्या वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या येत होत्या. या सगळ्या गोष्टींवर आमचं बारीक लक्ष. आज खरं तर अरुणांनी आपल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यात अनेक गोष्टींचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मला एक विनंती करायची आणि ती अत्यंत पोटतिडकीने विनंती करायची की सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा सभासद म्हणून आपण जेव्हा आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये दुष्काळ होता, जेव्हा आपला कडेगाव तालुक्यामध्ये
ऊसाची कमतरता होती, जेव्हा या जिल्ह्यातले अनेक कारखान्यांमध्ये ऊस पाठवण्याकरता आपल्याला शेतकरी म्हणून त्या दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं, त्या काळामध्ये बी.डी. पाटील साहेबांनी पुढाकार घेतला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ असतील आणि आपल्या कडेगाव तालुक्यातील तत्कालीन असणाऱ्या खानापूर तालुक्यातील ह्या आपल्या परिसरातील आदरणीय मोहनराव कदम दादा, आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या शब्दाखातर काही हजारोने सभासद करतो. हे सभासद करत असताना आपल्या त्या काळातला असणारा जो खानापूर तालुका आणि दुष्काळी तालुका म्हणून होता, त्या तालुक्यातील आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आणि गावातील लोकांना कुठेतरी आधार देण्याचं काम हे स्वर्गीय बी.डी. पाटील साहेब आणि सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून झालं, हे तुम्ही आम्ही आज विसरू शकत नाही. खरं पाहिलं तर दुष्काळाच्या परिस्थितीतनं जे काही थोडंफार पाणी त्या काळामध्ये आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून इतर माध्यमातून मिळत होतं आणि या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील असणारी आपली खानापूर कडेगाव तालुक्यातली जी काही गावं होती, ज्याच्यातनं आपले शेतकरी कारखाने ऊसाचं पीक काढत होती, अशा लोकांना सह्याद्री कारखान्याने त्या काळात एका संघर्षाच्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना लोकांना मोठ्या प्रमाणात आधार देण्याचं काम केलं. की जी काय आम्ही सगळी आपण इथं बसलेली व्यासपीठावरची मंडळी, आपण समोर बसलेली लोक, आपण सगळे एका विचाराचे. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री, देशाचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून स्वर्गीय बी.डी. पाटील साहेबांनी कराड शहराचं राजकारण केलं, त्या संपूर्ण तालुक्याचं परिसराचं राजकारण. त्याच विचाराने स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ असतील आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले आपले पतंगरावजी कदम साहेब असतील, ही सगळी मंडळी त्यांचा मूळचा विचार हा ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना हा बळकटीचा विचार, सहकार चळवळ मजबूत करण्याचा हा विचार आणि ती सरकार चळवळ मजबूत करण्याच्या दृष्टीनं हेतूनं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची उभारणी ही बी.डी. पाटील साहेबांनी 1960च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकारीच्या तत्वावर फार मोजके कारखाने त्या काळामध्ये होते. सह्याद्री कारखाना उभा राहिला, कृष्णा सहकारी साखर कारखाना यशवंतराव मोहिते भाऊंच्या पुढाकाराने उभा राहिला, नगर जिल्ह्यातला कारखाना उभा राहिला बाळासाहेब विखे पाटलांचा, अनेक कारखाने उभे राहिले. पण ती फार धाडसाने दृष्टीने त्या परिसरातल्या नेत्याने हे सहकार चळवळीतनं शेतकऱ्यांच्या मालकीचे असणारे हे कारखाने उभे केले. सह्याद्री कारखान्याच्या बाबतीत मी इथं उपस्थित असणाऱ्या सभासदांना फार काही सांगण्याची आवश्यकता नाही. सुरुवातीच्या काळात 1972च्या काळात ज्यावेळेस क्रशिंग झालं, त्या 1.5 लाख टनाने मला वाटतं 1.5 ते 2.5 लाख टन क्रशिंग झालं. तसं आजच्या मितीला जे कारखाने आपले 5,000 टन, 7,000 टन, 10,000 टनाच्या क्षमतेचे, त्यांच्या दृष्टीने कदाचित आजच्या काळामध्ये ते क्रशिंग त्या काळात जास्त असेल, पण त्या काळामध्ये प्रचंड मोठं ते क्रशिंग. आणि गेल्या 50 वर्षाच्या या कारखान्याच्या कामकाजामध्ये आदरणीय बी.डी. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय बी.डी. पाटील साहेबांचं जेव्हा 2008 साली दुःखद निधन झालं, त्यानंतर आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या कारखाने मोठी झेप घेतली, भोजन केलं, डिस्करी केली, जवळजवळ 7,500-10,000 टनाचा हा कारखाना केला टप्प्याटप्प्याने आणि उच्चांकी क्रशिंग, चांगली रिकव्हरी हा कारखाना हा महाराष्ट्रातला एक अत्यंत प्रतिष्ठित नावाजलेला कारखाना म्हणून या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांनी आणि त्यांच्या संचालकांनी, कामगारांनी हा नाव लोकी सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा
आदरणीय पत्रकारावजी कदम साहेबांच्या जागेवर मी त्या ठिकाणी मॅनेजमेंट काउन्सिलचा सदस्य होतो. आदरणीय पवार साहेबांनी मला जाणीवपूर्वक एक तरुण कार्यकर्ता सहकार चळवळीचा म्हणून त्या ठिकाणी संचालक आणि सदस्य केले. आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब तिथे अरुणांना तिथे महाराष्ट्रातली देशातली अत्यंत प्रतिष्ठित संस्था ही साखर कारखानदारीमध्ये जे साखर उद्योगामध्ये जे चांगलं काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांना सातत्याने पुरस्कार देते, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते, साखर उद्योगाला चालना देण्याचं काम करते. आज मला अभिमान वाटतो की सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला गेल्या अनेक वर्षांपासून आणि गेल्या काही वर्षांपासून जवळजवळ 17 पुरस्कार वेगवेगळ्या या ठिकाणी विभागांमध्ये मिळवण्याचा मान आहे. कुठेतरी आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांनी जे नेतृत्व आणि एक उत्तम प्रशासक मुक्त कारखान्याचं कामकाज केलं हे निश्चितपणे त्याला कारण. आज तरुणांना डेअरी क्रांती कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवतात. आम्ही डॉक्टर पत्रकाराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखाना जो दुष्काळी परिस्थितीत आम्ही उभा केला, आदरणीय पत्रकारावजी कदम साहेब आदरणीय मोहनराव कदम दादांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा साथ आणि आदर घेऊन तो कारखाना उभा केला. कारखाना चालवत असताना दैनंदिन प्रशासन करत असताना काय अडचणी सामोरे जावं लागतात ते खरं तर बाळासाहेब जसं तुम्ही अनुभव घेतले तसं आदरणीय अरुणांनी आम्ही नजीकच्या काही वर्षांमध्ये घेतले. कधी कधी नैसर्गिक त्रास होतो, पाऊस पडला नाही, या ठिकाणी कुठं दुष्काळाचं पुन्हा सावट दुर्दैवाने त्या तालुक्यात परिसरात आलं तर कशी कमी होत. पूर्वी नैसर्गिक पावसावर आपल्या उसाचं आता ताकडी, टेंबू, पैसाळ, अडपळ या 4 योजना सांगली जिल्ह्यात आल्या. त्यातून आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या साहेबांच्या आपल्या कदम साहेबांच्या रूपाने पाणी मिळतंय. परंतु आता दुसरं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर उभं झालंय ते म्हणजे खासगी कारखानदारी. सातारा जिल्ह्यामध्ये जरंडेश्वर सारखा कारखाना असेल आणि नवा शिवनेरी कारखाना असेल, आता आपण सगळेजण एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसायला लागलो आणि शेतकरी सुद्धा आता पूर्वीसारखे या ठिकाणी आता 10 टन याच्याकडे 2 टन त्याच्याकडे भानगड आता नव्याने सुरू झालेले. आमचं बारीक लक्ष आहे सांगण्याचा हेतू असा एखाद सुद्धा आता कुठेतरी कारखान्याचं कामकाज रेकॉर्डिंग दुर्दैव आणि मार खावं लागते आणि म्हणून प्रशासकीय स्तरावर काय अडचणी येतात, विरोधक येतात. मी गेल्या काही दिवसांपासून आता आमचं अधिवेशन मुंबईमध्ये चालू होतं म्हणून आदरणीय बाळासाहेब तुमची दिलगिरी व्यक्त करतो की या निवडणुकीत आमचे चुलत बंधू शांताराम बापू आमचे सगळे कार्यकर्ते आपल्या सोबत गंभीरपणे वेळ घेऊ शकतो. कालच 2 दिवसापूर्वी अधिवेशन संपलं, परंतु वर्तमानपत्रात मी बातम्या सगळ्या पाहत होतो, चालत होतो आणि मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी काही लोक चुकीचे आरोप करतात, खोटे आरोप करतात. त्या गोष्टीला असं तथ्य नाही, केवळ कुठेतरी व्यक्तीला टार्गेट करायचं म्हणून संस्था आज ताब्यात घेतली आणि त्या संस्था ताब्यात घेतल्यानंतर परत ती मोडकळी सांगण्याचा जर काही हेतू पुढच्या लोकांचा असेल तर तो तुम्ही आम्ही या ठिकाणी साध्य करून द्यायचा. आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्याला एवढंच सांगायचंय की इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला एक महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस सोनीरा सहकारी साखर कारखाना उभा राहत होता त्यावेळेस आपल्याला स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊंनी प्रचंड मोठी मदत केली, कृष्णा कारखान्याचं आपल्याला एकत्र केलं. पण केवळ साहेबांच्या एका विनंतीला मानतो कृष्णेबरोबर सुद्धा आपल्याला सह्याद्रीची एनओसी लागत होती आणि एकाच साहेबांच्या फोनवर आदरणीय पीडी पाटील साहेबांनी आपल्याला एनओसी दिली. म्हणून आपला आज हा डॉक्टर पत्रकाराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखाना उभा राहिलेला आहे हे तुम्ही आम्ही कदापि विसरून चालणार नाही. आणि म्हणून कठीण परिस्थितीत आपण जे साहेबांचे आपले संस्कार आहेत, जे साहेबांचे आपल्याला शिकवणे की जी माणसं आपल्या सोबत उभी राहतात त्यांच्या सोबत आपण उभं राहण्याचं काम या ठिकाणी करायला. आणि खरं सांगू अरुणांना माझी आपल्याला विनंती केली मी सगळ्यांना पश्चिम महाराष्ट्रात विनंती करतो, राज्यातल्या नेत्यांना विनंती करतो, परंतु काय सध्याचं राजकारण दुर्दैवाने फार बिघडलंय. सभागृहात आमच्यासारख्या चांगल्या कुटुंबातल्या आलेल्या वैचारिक दृष्ट्या असणाऱ्या आम्ही माणसांना सभागृहात सुद्धा आता आम्हाला बसावं वाटत नाही. अशा प्रकारची काही विचित्र भाषण गलिच्छ शब्द या ठिकाणी सभागृहात सुद्धा दुर्दैवाने आम्हाला ऐकायला मिळतात. परंतु मला असं वाटतं की एखाद्याच्या संस्थेला आपण घुसायलाच ही नैतिकता सगळ्यांनी पाळली. कुणी संस्था उभी केली, त्यांच्या वडिलांनी केली, त्यांच्या आजोबांनी केली, जर आज त्यांच्या कुटुंबातले लोक त्या ठिकाणी ती संस्था चालवत असतील तर कुठेतरी राजकीय षडयंत्र कुणीतरी रचायचं, त्या माणसाचा त्या संस्थेशी कितपत संबंध आहे
त्याला साखर कारखानदारी कळते का, साखर उद्योग कळतो का, शेतकरी नेमकं ऊसाचं पीक काढताना शेतकऱ्याला किती त्रास होतो ह्याचा कधी अनुभव त्या माणसाने घेतलाय का? याच्यात जात फार काही नसते आणि केवळ कुठं राजकीय हेतूने विरोध करायला, विरोधाला विरोध म्हणून काही माणसं एकत्रित येतात आणि पॅनल टाकण्याचा प्रयत्न करतात. माझं म्हणणं असेल की जर एखादी पुढची पिढी जर कारखाना व्यवस्थित चालवत नसेल, हा सहकारी कारखाना, सभासद शून्य आहे, सभासदांना त्यांचं हित कळतं, लोकांना आतापर्यंत कुणी चांगलं केलंय ह्याचं भान आपण ठेवला पाहिजे आणि वर्तमान काळात आणि भविष्यात कोण आपलं या ठिकाणी हिताचं संरक्षण करेल याची जाणीव ठेवून आपल्याला या वर्तमान काळातल्या निवडणुकीत आपल्याला निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला, मला फोन केले काही लोकांनी, सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा. तुमचा आमचा संबंध काय? मी थेट बोललो, कारण थोडं पत्रकारिता साहेबांचे अनेक गुण आहेत माझ्यामध्ये, मी कधी कधी थेट बोलून टाकतो. अरे बाबा, ज्या कुटुंबाशी आमचे गेले 30-40 वर्ष संबंध राहिले, कधी आम्हाला त्यांचा त्रास नाही, आम्ही कधी त्यांच्यात पडलो नाही, त्यांनी त्यांचं राजकारण केलं, त्यांनी त्यांच्या संस्था चालवल्या आणि आम्ही त्याच्यात समाधानी आहोत. या मतदारसंघात सुद्धा जाहीरपणे सांगतो, जो जो त्यांची संस्था चांगली चालवत असेल आम्हाला त्याचा मनापासून आनंद आणि अभिमान. तो राजकारणात घडत आमचे विचार वेगळे असू दे, मला त्याच्याशी घेणं नाही, परंतु जर त्यांची संस्था चांगली चालवत असेल मला आनंदच आहे, समाधान. आम्ही कुणाच्या संस्थेत मागणी करणार नाही, पण जर कुठं लोकांना त्रास होत असेल, लोकांवर अन्याय होत असेल, शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या भावना आम्ही समजून घेऊन जर लढाई करण्याची वेळ आली तर निश्चितपणे आम्ही लढाई करू, पण ती दुर्दैवी कधी वेळ आली नाही, सुदैव. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचंय की हे जे काय घडते की कुणीतरी या ठिकाणी काहीतरी खडा टाकून की असे पॅनल टाकण्याचा प्रयत्न करताय, त्याला बळी पडू नका. तुम्ही आम्ही सगळी मंडळी एक दिलाने एक विचाराने सह्याद्री जे आपलं पीडी पाटील पॅनल जे आहे ते या ठिकाणी या पीडी पाटील पॅनलच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं. हे कपबशी पॅनल आहे आणि या कपबशी या चिन्हासह आपण सगळ्यांनी मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या सर्व गोष्टींची भान जाणीव ठेवून आपण हे पॅनल आपल्या कडेगाव तालुक्याचं उच्चांकी मताधिक्याने या ठिकाणी निवडून द्यायचंय आणि आदरणीय बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी, उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय. आणि सगळेजण या ठिकाणी एक दिलाने एक विचाराने निश्चितपणे भविष्य काळात जर आमच्या सभासदांचे काही प्रश्न असेल तर हक्काने आपण आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांकडे जाऊ आणि आपल्या सभासदांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्या सोबत निश्चितपणे उभा राहील थोडा मी आज शब्द देतो. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीला न बळी पडता आपल्या गावात जे काही सभासद असतील त्या सभासदांच्या बाबतीमध्ये जे काही करायचं असेल ते सगळं दीपकराव आणि प्रकाश जाधव जे काही करायचं असेल ते मी करेन. बाळासाहेब तुम्ही काय करू नका आमच्या तालुक्यात, अण्णा आणि आम्ही दोघेही समर्थ आहोत आणि विशेषतः कडेगाव तालुक्यामध्ये तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, आम्ही होऊन देणार नाही. जेवढं जे काही लक्ष घालायचं तुमच्या तालुक्यात घाला. आमच्याकडे जी काय आमची सगळी माणसं खड्डे चांगली राहतील आणि विशेषतः पीडी पाटील साहेब आणि तुमच्या बाबतीत त्यांचेही संबंध पूर्वीपासून राहिलेले आणि म्हणून आज या ठिकाणी ह्या मेळाव्यात मी बघतोय काँग्रेसचे लोक आहेत, राष्ट्रवादीचे काय, भाजप सुद्धा असतात. मला आनंद त्याचा, काही मला फरक पडत नाही. जर चांगल्या हेतूसाठी जर आपण हे सगळेजण एकत्र येत असू आणि जर आपण एका चांगल्या विचाराला साथ देत असू तर जे जे कोण आज या ठिकाणी वेगवेगळ्या विचाराची मानसिकता आली मला त्याचं मनापासून स्वागत आहे, त्याचं काही म्हणणं नाही. तर तुझे करायचंय ते आपण चांगल्या दृष्टीने चांगली संस्था ज्या कुटुंबाने गेले 50 वर्ष या ठिकाणी संस्था चालवली, मोठी केली. होतात काही प्रशासनामध्ये अडचणी येतात, कधी कधी मी मागाशी उल्लेख केला, कधी काळ कमी होतं, कधी एखाद्या वर्षी काळ जास्त होतं. हे होत असतं, हे प्रत्येक कारखान्यामध्ये होत, पण ते नैसर्गिक आहे. पण त्यातनं आपला कारखाना सक्षम करून सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने चालवण्याची जी प्रवृत्ती आहे ती आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांची ती मानसिकता, ती नीती आणि ते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना म्हणून आपण त्यांच्या पाठीशी या पीडी पाटील पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आज तिकडे 2 पॅनल आहेत असं म्हणलं जातं, तुम्ही त्या 2 पॅनलच्या नादाला लागतात. कारण काय होतं, आता जास्त बोलण्याचा अर्थ नाही, परंतु कधी कधी 2 नावं पडतात. आमच्याकडे आहे कडेगाव, हिंगणगाव खुर्द आणि हिंगणगाव बुद्रुक. असं नेमकं या पुढच्या पॅनलचे 2 भाग झालेले दिसते. बुद्रुक दोघं शेजारी बसले.
उदाहरण म्हणून देतो. म्हणून या जे काही समोरची दोन पॅनल आहेत ह्यांना अजून म्हणजे मी नावं सगळी पाहिली, त्यातली किती लोक तर सहकार कारखानदारीशी जुडलेली आहेत त्याचा बारीक विचार करावा. आणि आपण कदम साहेबांच्या दृष्टीसाठी आदरणीय अरुणांना आम्ही सगळेजण आपण सगळेजण पी.डी. पाटील साहेब आणि आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या पाठीशी उभं राहून या आपल्या कपबशीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने लीड देऊन आपला हा कारखाना सह्याद्री कारखाना मूळ विचाराचा राहिला पाहिजे. तो निश्चितपणे होण्याकरता आपण त्यांना विजय करावा एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्राचे माजी मंत्री या विभागाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब, पदवीधर मतदारसंघाचे आमदार आमचे सहकारी आनंदराव लाड, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशराव जाधव, विलासराव बाबूराव यादव, जितेंद्र पवार, दीपक शेठ भोसले, भीमराव शिंदे, विठ्ठलराव मोळी, प्रशांत यादव, महेश कदम, गणपतराव शेठ मोहिते, रामशेठ भोसले, विलास सावंत, प्रल्हाद देसाई, सुरेश यादव, अंधरा सावंतके, आबासाहेब यादव, लक्ष्मण पोळ, सुभाषराव कदम, वैभव पवार, रमेश मिरके, संभाजी बाबर, रावसाहेब गारगे, मोहन गोरोड, शंकर गारगे, संजयसिंह मोहिते, के.डी. गारगे, बापूसाहेब माने, इंद्राव माने, पांडुरंग माळे, उपस्थित सर्वच या ठिकाणी असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण सहकारी, कारण नावं बरीच आहेत, उपस्थित सर्व बंधू, उद्याच्या 5 तारखेला होणाऱ्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हा इथं मेळावा घेतला. राज्यामध्ये राज्याची स्थापना झाल्यानंतर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा महाराष्ट्र पुरोगामी विचारानं पुढे गेला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहिली पाहिजे. या दृष्टीनं या राज्याची निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सुरुवात केली. मग कापसावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहिली, ऑइल मिल उभा राहिला. विशेषतः सहकारी कारखान्याला मात्र आमूलाग्र असा बदल या सर्व क्षेत्रामध्ये घेतला. आणि सहकारी क्षेत्रामधल्या निवडणुका या पक्षविरुद्ध होत आहेत हे आपण अनेक वेळा ऐकतो, अनेक वेळा अनुभव आलेला आहे. पण आज आपण इथं अनुभवतोय की कडेगाव तालुक्यामधले सर्व पक्षी मंडळी हे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराच्या, आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्या विचाराच्या पाठीशी उभे राहिले. इथं डॉक्टर विश्वजित कदम यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे गोष्ट खरे एक काळ असा कारखाना निर्माण करायचा सहकारी म्हटल्यानंतर एनओसीची गरज असते आणि त्याप्रमाणे की एनओसी सह्याद्री कारखाना, यशवंत नागेवाडी किंवा आपला कारखाना यांना त्या ठिकाणी देण्याची भूमिका घेतली. मूळ कारखाना होत असताना कराड तालुक्यामध्ये व्हावा अशी अनेकांची इच्छा होती, परंतु काही राजकीय कारणामुळे वेळ झाला. शेवटी आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्यावर याची जबाबदारी देण्यात आली. कराड तालुक्यामध्ये निव्वळ हा कारखाना चालू शकला असता कराड उत्तर मध्ये, पण चव्हाण साहेबांची दृष्टी एवढी मोठी होती की त्यांनी सांगितलं की तुम्ही निव्वळ कराड तालुका घेऊन बसू नका, आसपासच्या तालुक्यांचा त्यामध्ये समावेश करा. आणि मग त्यांनी चव्हाण साहेबांनी सुद्धा की खानापूर तालुका जुना आपला 56 गावं यामध्ये आली, खटाव तालुका आला, कोरेगाव तालुका आला, सातारा आला, कराड दक्षिणचा भाग आला. जुन्या शेतकरी बांधवांना आठवत असेल की पूर्वीच्या काळी विहिरीला बऱ्यापैकी पाणी जरी असेल तरी लोक नुसतावाचं धाडस करत नव्हते, कारण कारखाने आपल्याकडे नव्हते. आणि मग सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून 74 साली पहिला काही हंगाम घेतला आणि त्यावेळी 3,378 हेक्टरी नोंद झाली, 1,57,000 गळीत झालं. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षामध्ये जवळजवळ 3,800 हेक्टरी एवढी नोंद झाली आणि ती नोंद झाल्यानंतर मग पुन्हा त्या ठिकाणी 2 लाख टनाचं गळीत हे झालं की इथं चव्हाण साहेबांचं एक त्या ठिकाणी त्यांनी एक रिमार्क केला, कारखाना तो वाचू दाखवतो. दूरदृष्टी किती असते त्यांची. तर चव्हाण साहेब ज्यावेळेस कारखाना त्यावेळेस 2 लाख टनाचे ऊसाचे गळीत पूर्ण झालं. साहेबांनी तिथे लिहिले 2 लाख टनाचे गळीत पूर्ण ज्या दिवशी झाले त्या या कारखान्याच्या इतिहासातील महत्वाच्या क्षणी कारखान्यास योगाने भेट देऊ शकलो याचा आनंद आहे. श्री पी.डी. पाटील व त्यांचे सहकारी संचालक यांचे मनापासून अभिनंदन. साखर कारखान्याच्या तज्ञांच्या मते ही कार्यपद्धती उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहे. चिकाटीने, संयमाने व जागतिकपणाने विस्तार करण्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
मार्गात अडचणी आहेत, पण अडचणी केव्हा नसतात. माझा विश्वास आहे की श्री पी डी पाटील व त्यांचे सर्व सहकारी अडचणी मात करतात. खाली सह्या यशवंतराव चव्हाण 8 मे ते सांगायचं तात्पर्य असं की 76 साली चव्हाण साहेबांनी सांगितलं की भविष्याचा विचार करता विस्तार वाढ केली पाहिजे. आज आपण काय पाहतो की सह्याद्री कारखाना असेल, सोनेरा कारखाना असेल, डोंगराई कारखाना असेल, क्रांती कारखाना असेल, या सर्व परिसरामध्ये हेक्टरी उत्पन्न आता 100 टनाच्या पुढे गेलं आहे. पूर्वी हे 80 टनाच्या दरम्यान होतं. त्याच पद्धतीनं पट्टा पद्धत आली, ड्रीप चावलं मला, त्यामुळे उत्पन्न दिवसेंदिवस वाढतंय. एक काळ असा होता की फक्त काळ्या कशा जमिनीमध्ये ऊस येतो अशी संकल्पना होती, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या चांगल्या प्रकारचा ऊस येतो. विशेषतः हा तालुका सातत्याने निसर्गाशी टक्कर देत आलेला तालुका आहे. दुष्काळाशी सातत्याने आपण लढा दिला आणि तेव्हा पाण्याचं महत्व आपल्या लक्षामध्ये आलं. आणि मग टेंबू, ताकारे, म्हैसाळ यांचं पाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं ऊसाची वाढ ही मोठ्या प्रमाणावर झाली. या भागामध्ये डॉक्टर पतराव कदम साहेबांनी सोनेरा सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्याच खाली क्रांती सहकारी साखर कारखाना स्थापन झाला, डोंगराई सहकारी कारखाना स्थापन झाला आणि या सर्व परिसरामधला ऊसाचं गळीते सुद्धा. आज या उद्योगामध्ये स्पर्धा वाढलेली आहे, खाजगी कारखानदारी मोठ्या प्रमाणात आले आहे आणि त्यामुळे सहकारी कारखानदारी टिकवणं हे सर्वांचं त्या ठिकाणी मोठं आव्हानात्मक काम आहे. ते काम या ठिकाणी पूर्ण करत आहे. सह्याद्री कारखान्याचा उल्लेख करायचा झाला तर कारखान्याच्या परिसरामध्ये कारखान्याच्या माध्यमातून 16 लक्षाधिक रुपये केला कृष्णा आणि पूर्णा नदी काठावर. त्याच पद्धतीनं ज्या प्रमाणे ऊस वाढला त्याप्रमाणे कारखान्याची विस्तार करण्यात आली. 1250चा कारखाना हा 2.5 टन झाला, प्लस 5,000 टन झाला, पुन्हा 7,500 टन झाला आणि 7,500 टन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला विस्तार वाढ करायला कायदेशीर काही अडचणीला परमिशन मिळालं नाही आणि नंतर ही परमिशन मिळत असताना योगायोगानं मला या राज्याचं सहकार व पणन विभागाची जबाबदारी मिळाली. बाळासाहेब कदम हे माझ्याबरोबर मंजुरीत काम पाहत होते आणि त्या काळामध्ये मी स्वतः सह्याद्री कारखान्याच्या विस्तार वाढीला त्या ठिकाणी सही करायचं काम केलं आणि तेव्हापासून हे काम चालू केलं. काही अडचणी आल्या पण भविष्यामध्ये आपल्याला 11,000 टनापेक्षा अधिक गळीत करायचं आहे आणि त्यासाठी आपण आज 7,500 टनाचा असलेला कारखाना आज 8,500-9,000 टनांनी चाललाय. आता 11,000 टनाचं लायसन असताना आपल्याला 12,000-12,500 टनांनी चालायचं आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आपण उडवतो. एक गोष्ट खरी की त्या काळामध्ये ज्या दृष्टीने आपला समावेश हा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात झाला, आपली श्रद्धा आहे, आपली भावना आहे, आपण आदरणीय पी डी पाटील साहेबांना, चव्हाण साहेबांच्या विचारांना, डॉक्टर पतराव कदम साहेबांच्या विचारांना साथ दिलेली आहे आणि त्यामुळे निश्चित भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची यंत्रणा या ठिकाणी दिली जाईल. आज प्रश्न आहे की कारखाना पूर्ण क्षमतेने चालतो, पण पूर्वी कसं होतं, क्रिकेटची मॅच 5 दिवस चालायची, कसोटी बनायची. आता क्रिकेटची मॅच 20-20 ओव्हर 20-20 आणि त्यामुळे कारखाने हे आता 100-125 दिवसामध्ये बंद होतात. एक काळ असा होता की सह्याद्री कारखाना हा 201 दिवस चालला, त्याला 12.5 टन गळीत केलं आणि 8 जुलैला बंद झाला. तर त्यावेळी लोक थांबत होते किंवा ऊस हा त्या ठिकाणी लोक थांबत होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळीत होत होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे काही प्रश्न होतात. आता या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी पी डी पाटील यांना सहकार्य करण्याची भूमिका इथे घेतली, याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. मला आठवतंय एका निवडणुकीला अशाच प्रकारची या जिल्ह्यामधली, या तालुक्यामधली नेते मंडळी हजर होती. त्यानंतर बऱ्याच कालखंडामध्ये निवडणुका झाल्या नाहीत. आज या निवडणुका होत आहेत. या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये देवराष्ट्राचे विलासराव मोरे यांनी काम पाहिलं, त्या ठिकाणी गंगाराम बापू करांडे यांनी काम पाहिलं, भाऊसाहेब यादव यांनी काम पाहिलं, तानाजीराव पाटील यांनी काम पाहिलं, त्याच पद्धतीनं श्रीमती हिराबाई गाडगे यांनी काम पाहिलं. आता अलीकडच्या काळामध्ये ऊसाचं क्षेत्र किंवा समाजाची संख्या वाढत गेली, कारण या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढले, कारखानदारी झाली, त्यामुळं जुने सभासद हे आपले राहिले. पण मी एवढी खात्री देतो की भविष्यामध्ये अधिकचे सभासद करण्याची भूमिका राहील, कारण आता नवीन टेक्नॉलॉजीच्या चर्चा बाळासाहेब परवा मीटिंगला त्या ठिकाणी होते. एआय टेक्नॉलॉजी आदरणीय पवार साहेब मला या निवडणुकीमध्ये जाता आलं नाही आणि त्यामुळे आता हेक्टरी उत्पन्न हे 125 टनापेक्षा अधिक होणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये कमी जागेमध्ये अधिक गळीत करणं हे मोठं काम होणार आहे आणि त्यासाठी गळीत करणं हे फार मोठं आव्हान आहे आपल्या सर्वांच्या पुढे.
या निवडणुकीमध्ये विरोधकांनी कुठला मुद्दा नाही. निवड विधानसभेला माझा पराभव झाला म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि सामोरं जात असताना जी भाषा वापरली जाते ती भाषा अतिशय चुकीची भाषा वापरली जाते. राजकीय दृष्ट्या आपण परिपक्व ज्याचा बाळासाहेबांनी विधानसभेमध्ये उल्लेख केला, आज दिवसेंदिवस स्तर हा खाली घसरत चाललेला आहे. आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये बोलत असताना भडक बोलायचं, काहीतरी एकेरी बोलायचं, अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. आता मी अनेक वर्ष 25 वर्ष आमदार म्हणून काम पाहिलं, चेअरमन म्हणून काम पाहतोय, परंतु अनेक वेळा एकेरी उल्लेख करायचा, काहीतरी बोलायचं. दर कमी नाही, कारखान्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कुठलाही नाही. प्रश्न कुठला बघताय की ऊस वेळेवर जाताय हा प्रश्न, त्याच्यावर आपण सोल्युशन काढलेलं आहे. आणि त्यामुळे भविष्यामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी निश्चित येणार नाही. एक कर्ज मोठ्या प्रमाणात उभं केलं, अशा प्रकारचा भाव केला जातो. पण मी तुम्हाला सांगतो की आज आपण जर बघितलं, आपल्याला शिल्लक साठा जो आहे त्या शिल्लक साठ्याची किंमत 365 कोटी आहे आणि आपण कर्जाची उचल फक्त केल्या 291 कोटीची आपण उचल केली. आणि हे 3400 रुपये व्हॅल्युएशन धरून केलेलं आहे. साखर 3600 रुपयाच्या पुढे आहे. त्यामुळं साखरेवर बर्डन नाही, इथेनॉलवर बर्डन नाही. इथेनॉलचा साठा आहे 20 लाख जवळजवळ लिटर्स आहे, 12 कोटी 61 लाख त्याची कॉस्ट होत्या. अल्कोहोलचा साठा 22 लाख 98,000 आहे, 13 कोटी 79 कोटी एवढं त्याचं व्हॅल्युएशन होतं. एवढा माल आपल्याकडे आहे, अजूनही डिस्ट्रिक्ट चालू आहे, अजून 1 महिनाभर चालेल. त्याचप्रमाणे आपण जी इथेनॉलची डिस्ट्रिक्ट तयार केली त्यासाठी सुद्धा आपण 132 कोटीचं एस्टिमेट होतं, आपण ते साधारणपणे 122 कोटीमध्ये ते उभं केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर या सर्व गोष्टी करत असताना विस्तार वाढीसाठी सुद्धा 300 आणि साधारणपणे 84 कोटीचं 348 कोटीचं कर्ज आपलं की जे कर्ज त्या ठिकाणी 7 वर्षामध्ये त्याची परतफेड करतात. आपण काय करतो की एखादे 5 HP मोटर टाकली विहिरीवर, पाईपलाईन केली, त्याला कर्ज घेतो, एकदाच कर्ज घेतो, पण पुढे सातत्यानं 20-25 वर्ष आपण त्याचा लाभ घेत असतो. मी अनेक गावाला अनेक उदाहरणं सांगितली. मी काल चरेगावला होतो. चरेगावची योजना जी आहे ती योजना त्याचं पाणी आलेलं आहे, कोयनेमधून आणलेलं आहे, विहार पाटण तालुक्यात. त्यावेळी खर्च आला 2 कोटी आणि 88 लाख रुपये खर्च आला 35 वर्षापूर्वी. काल मी तिथं सचिवांना उभारून विचारलं की या वर्षी सह्याद्री कारखाना ऊस किती गेलाय. त्याने आकडा सांगितला. मी त्यांना सांगितलं की त्याला 3204 गुणा ते किती होते तर ते 15 कोटी झालं, तरी 30% ऊस बाहेर गेलाय. म्हणजे 2 कोटी 88 लाख ज्यावेळेस खर्च केला 35 वर्षापूर्वी, दरवर्षी 15-20 कोटी उत्पन्न हे गावाला देतो. त्यामुळे कारखान्यामध्ये जे आपण गुंतवणूक करू त्याचा फायदा हा पुढे आपल्याला 50 वर्ष मिळणार आहे. कारण आधुनिक टेक्नॉलॉजी घेतलेली आहे, त्यामध्ये फॉलिंग फिल्म आहेत, इलेक्ट्रिक ड्राईव्ह मोटर फिरणार आहेत, फायबराइज इलेक्ट्रिक त्या ठिकाणी मोटरमध्ये फिरणार आहे. त्यामुळे बघायचं सोयी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्याचा लाभ किंवा फायदा हा निश्चित सभासदांना त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या दिशेने मी तुम्हाला विश्वास आणि खात्री देतो की आपण जो विश्वास व्यक्त केला आहे त्या विश्वासाला पात्र राहून निश्चित चांगल्या प्रकारचं काम हे या ठिकाणी केलं जाईल. त्याच पद्धतीने आपण काही बैल माणसाचे शेअर ट्रान्सफर झाले अशा प्रकारची चर्चा गोष्ट करायची त्या ठिकाणी. पूर्वी कसं होतं की कारखान्यावर गेल्यानंतर शेअर विभाग एक कागदाचा बंच द्यायचा आणि सांगायचं की ह्याच्यावर सह्या करूया, तुम्ही आम्ही शेअर ट्रान्सफर करू. पण आता असं आहे की आपल्या कारखान्यावर 85 तक्रारी असे आहेत की ज्या तक्रारी असे आहेत की माझी सही चुकीची घेतली आहे, ही माझी सही नाही, बहीण हक्क सोडपत्र देत नाही. म्हणून आता अलीकडच्या काळामध्ये आपण स्टॅम्प आणणं हे बंधनकारक केलं आणि स्टॅम्पवर त्या ठिकाणी आल्यानंतर ते 1196 शेअर सगळ्या 191 गावामध्ये ते ट्रान्सफर केले जातील. अन्य काही गोष्टी असतील त्याला प्राधान्य दिलं जाईल. आमच्या तोडकर इथं बसले जनरल मीटिंगला त्यांचा पहिला नेहमीच एक प्रश्न असतो की गटावर साखर द्या, गटावर साखर द्या, उभं राहून ते म्हणतात. आता गावातच पोच साखर देतो. त्यामुळे काय आपण 50 वर्ष सातत्याने चांगले सहकार्य केलंय त्याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. 50 वर्षानंतर वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जातो. आजपर्यंत असं आहे की सह्याद्री कारखान्याने विस्तार वाढ केली, पण थोडंसं भीत आम्ही त्या ठिकाणी पुढे केलं. पण डॉक्टर पद्मनाभ कदम साहेब, मोहन शेठ यांनी धाडस केलं, अरुणांनी धाडस केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार वाढ केली. आपण थोडं मागं राहिलो कारण शेवटी सगळा आर्थिक समतोल त्या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं.
आणि आज सभासदांची मागणी एक असते की दर कितीला आम्हाला सांगा, आम्हाला बाकी गोष्टीमध्ये कुठलाही इंटरेस्ट त्या ठिकाणी नाही आणि त्यामुळं त्या दृष्टीने थोडा वेळ झाला. पण भविष्यामध्ये वाढणारा ऊस, हेक्टरी वाढणारं उत्पन्न याचा विचार करता चांगल्या प्रकारचं नियोजन केलं जाईल. अलीकडच्या काळामध्ये ऊस तोडणी यंत्रणा यात आपली राहिलेली नाही. पूर्वी गावोगावी ट्रॅक्टर होते, आता आपल्याला दीड जगभरच्या लोकांच्यावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यांच्या सहाय्याने त्या ठिकाणी ऊस तोड केली जाते. पण मी तुम्हाला खात्रीने विश्वास देतो की आतापर्यंत आपल्याला यंत्रणा कधी कमी पडलेली नाही. प्रश्न हा राहिला की गावं फार आहे, मूळ 191 गावं, नंतरच्या काळामध्ये काही गावांना महसुली दर्जा मिळाल्यावर 234 गावं झाली आणि त्यामुळे प्रत्येक गावामध्ये यंत्रणा ही पोहोचू शकली नाही. पण ही विस्तार वाढ झाल्यानंतर निश्चित तुम्हाला खात्री देतो की प्रत्येक गावामध्ये यंत्रणा एका ठिकाणी राहील, चांगल्या प्रकारची सक्षम यंत्रणा राहील आणि हे करत असताना या तालुक्यामधले जे कारखाने आहेत त्यावर कुठलाही परिणाम हा त्या ठिकाणी होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जाईल. कारण ऊसच एवढा मोठ्या प्रमाणात वाढतोय की त्याच्या गळीत करणं हे सर्वांच्या पुढे मोठं आव्हान आहे. इतर त्या ठिकाणी आपण काही उपपदार्थ करतोय त्याच्या माध्यमातून सुद्धा सभासदांना चांगला न्याय देण्याची भूमिका आहे. आज या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला, या ठिकाणी बाळासाहेब कर्माने सांगितलं की आम्ही सर्व जबाबदारी देतो. अण्णा या ठिकाणी आहेत, इथं सर्व पक्ष आहेत, लोक आहेत, राष्ट्रवादी आहे, भारतीय जनता पक्ष सुद्धा आहे. कारण चव्हाण साहेबांची हीच भूमिका होती की सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्षविरहित झाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी साथ आणि सहकार्य दिल्याचं कबूल केलं आहे. मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. आज 29 तारीख आहे, उद्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्त आणि परवा येणाऱ्या ईदच्या निमित्तानं सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आणि मी एवढी खात्री तुम्हाला देतो की 5 दिवस अजून आहे, थोडे अफवा येतील, काही त्या ठिकाणी भडक प्रचार केला जातो, पातळी सोडून त्या ठिकाणी काही टीका केली जाते. आमच्या संचालक मंडळ कुठलाही आरोप आक्षेप त्या ठिकाणी नाही, काम अतिशय चोखपणे केलेलं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. मतदान होत असताना कडेगाव, कडेपूर आणि उपायवाणी या ठिकाणी मतदान केंद्र आहे. ती जी गाव आहे ती गावं तेथून आपण त्या सर्व लोकांची व्यवस्था करू आणि ती व्यवस्था केल्यानंतर मतदान आपण करू. आपलं कप अशी निशाण आहे, एकंदर 21 मतं आपल्याला द्यायचे. त्यामुळे 21 मतदान देत असताना फक्त जिथं कप अशी दिसत तिथं आपण शिक्का उठवायचा, बाकी इकडे तिकडे कुठं बघायचं नाही. आता जवळजवळ 60 लोक या निवडणुकीमध्ये आहेत. समोर पॅनल जास्त पडलेले आहेत, 2 पॅनल पडलेले आहेत, तो त्यांचा विषय त्या ठिकाणी आहे. परंतु मी एवढं सांगतो की आतापर्यंतच्या काळामध्ये सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून काम करण्याची भूमिका सह्याद्रीने घेतलेली आहे आणि हीच भूमिका इथून पुढच्या काळामध्ये घेतली जाईल. 50 वर्षांनंतर वेगळ्या टप्प्यामध्ये पदार्पण करत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. 5ही तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. मी 5ही तालुक्याच्या अनेक गावामध्ये फिरलेलो आहे आणि सर्व ठिकाणी ही भावना आहे. त्या भावनेनं आपण या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावं. विश्वजित कदम साहेब, अरुणांना लाड, त्याच पद्धतीने भाजपचे सर्व नेते मंडळी या सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. त्याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून त्यांना धन्यवाद या निमित्ताने देतो. आणि आपण जे या ठिकाणी विश्वास व्यक्त केलाय त्या विश्वासाला पात्र राहून निश्चित काम केलं जाईल अशा प्रकारची खात्री किंवा विश्वास सुद्धा या निमित्ताने देतो. माझे या ठिकाणी संबोधन जय हिंद, जय भारत.